महात्मा फुले शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक आणि समाजाभिमुख मार्गदर्शक माननीय सत्यदेवराव गिऱ्हे यांचा 75व्या वाढदिवस दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी साजरा होत आहे. या विशेष औचित्यानं त्यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव करून नव्या पिढीसमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा करणं हा या लेखाचा प्रमुख हेतू आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा संघर्ष, सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजासाठी अखंड समर्पण यांचा प्रेरणादायी इतिहास आहे. दिनांक 1 एप्रिल 1951 रोजी एका साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील स्वर्गीय पुंडलिकराव गिऱ्हे आणि आई शेवंताबाई गिऱ्हे यांनी त्यांच्यावर कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजशीलतेचे संस्कार केले. ज्येष्ठ बंधू अकोला जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी सभापती स्वर्गीय ज्ञानदेवराव गिऱ्हे आणि धाकटे बंधू अकोला जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष स्वर्गीय भाऊदेवराव गिऱ्हे यांच्या सहवासातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक सामाजिक दिशा मिळाली. घरातील सामाजिक व सार्वजनिक कार्याचा वारसा त्यांनी केवळ जपला नाही, तर तो अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचवला. बालपणापासूनच त्यांच्यात नेतृत्व गुण, सेवाभाव आणि समाजाविषयीची आस्था दिसून येत होती. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झाले. शालेय जीवनात ते एक उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून ओळखले जात. कबड्डी या खेळात त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली होती. ही बाब त्यांच्या जिद्दीची, शिस्तप्रियतेची आणि सर्वांगीण विकासाची साक्ष देते. खेळाच्या मैदानातून त्यांनी संघभावना, संयम आणि नेतृत्व यांचे धडे आत्मसात केले. समाजकार्यातील त्यांचा प्रवास अत्यंत लवकर सुरू झाला. 1961 साली आचार्य विनोबा भावे प्रेरित श्रमदान व भूदान चळवळीत सहभागी होऊन त्यांनी समाजसेवेचा पाया मजबूत केला. लहान वयातच समाजासाठी काहीतरी देण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि तीच भावना पुढे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरली. समाजहितासाठी कार्य करणं हीच खरी जीवन साधना हा विचार त्यांनी कृतीतून सिद्ध केला. 1967 ते 68 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात हिवरखेर येथील सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार स्वर्गीय डॉक्टर काशीनाथ तिडके यांच्या कार्यकर्ते म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. राजकीय क्षेत्रातही त्यांनी पारदर्शकता, नीतिमत्ता आणि लोकहिताची भूमिका कायम ठेवली. पदापेक्षा कार्य मोठे असते आणि समाजविश्वास हेच सर्वात मोठे भांडवल असते, हा त्यांचा जीवन दृष्टिकोन राहिला. युवकांना एकत्र आणून समाजकार्यासाठी संघटित करण्याच्या हेतूनं त्यांनी नवयुग मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि सेवाकार्य राबवण्यात आली. मंडळासाठी निधी उभारण्यासाठी अश्रूंची झाली फुले या नाटकाच्या तिकिटांद्वारे निधी संकलन करणं ही त्यांची दूरदृष्टी आणि कार्यनिष्ठा दर्शवणारी बाब आहे. युवकांना विधायक दिशा देणं आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणं हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य राहिले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवातही याच मंडळातून झाली. अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला दिशा देण्याचं हे महत्त्वपूर्ण कार्य होते. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. हिवरखेड व परिसरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीत त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेचं संस्थापक आदरणीय स्वर्गीय सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमध्ये गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि समाजाभिमुखता या मूल्यांचा सातत्यानं विकास झाला. शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचं साधन नसून समाज घडवण्याचं माध्यम आहे, ही त्यांची धारणा नेहमीच ठाम राहिली. त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख म्हणजे त्यांची निस्वार्थ समाजसेवा. गरजूंना वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक सहाय्य, गरजू कुटुंबांच्या विवाह सोहळ्यांना मदत, संकटसमयी धावून जाणं अशा विविध स्वरूपात त्यांनी समाजातील अनेकांना आधार दिला. विशेष म्हणजे या सर्व कार्यात त्यांनी कधीही आर्थिक स्वार्थाचा विचार केला नाही.
त्यांच्या कार्यात मानवतेची ऊब आणि समाजबंधुतेची जाणीव स्पष्टपणे दिसून येते. शेती क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. परिसरात कापूस पिकाच्या आदर्श प्लॉटची निवड होणे हे त्यांच्या प्रगत कृषी दृष्टिकोनाचे द्योतक आहे. 1975 मध्ये हिवरखेड कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेत विनावेतन व्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्य केले. शेती, सहकार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोलाची भर घातली. शेतकरी हित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया हिवरखेड शाखेच्या स्थापनेत तसेच दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. हिवरखेड जिनिंगचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 1978 मध्ये शासनाच्या निवडणूक विभागात सहाय्यक झोनल अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. सार्वजनिक जीवनातील त्यांची कर्तव्यनिष्ठा या कामांमधून अधोरेखित होते. याच काळात मल्टीपर्पज सोसायटीच्या कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. अंशकालीन कर्मचारी संघटना स्थापन करून संपकाळात कार्य करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्यातून न्याय, समता आणि सहकार्य यांविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट होते. 1980 ते 81 मध्ये स्वस्तिक गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. धर्म आणि संस्कृती जपण्याच्या दृष्टीने विविध धर्मीय मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व समाज घटकांना एकत्र आणत विकासाची वाटचाल करणे ही त्यांची कार्यशैली सदैव प्रेरणादायी राहिली आहे. त्यांच्या सहचारिणी सौ पुष्पमाला गिऱ्हे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावाच्या विकासासाठी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रत्येक कार्यामागे माननीय सत्यदेवराव गिऱ्हे यांचा ठाम पाठिंबा राहिला. विशेष योगायोग म्हणजे सौभाग्यवती पुष्पमाला गिऱ्हे यांचा जन्मदिनांकही 1 एप्रिल हाच असल्याने हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी दुहेरी आनंदाचा क्षण ठरतो. माननीय सत्यदेवराव गिऱ्हे यांचे जीवन म्हणजे सेवाभाव, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी, नेतृत्व आणि समर्पण यांचे जिवंत उदाहरण आहे. विविध कुटुंबीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य हे नव्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्या जीवनातून समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, हीच खरी त्यांना वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन ठरेल. त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त माननीय सत्यदेवराव गिऱ्हे आणि सौभाग्यवती पुष्पमाला गिऱ्हे या दोघांनाही निरोगी, आनंदी, समृद्ध आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनपूर्वक सदिच्छा.